नमस्कार, मी कोकणवासी यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। भगवान श्री परशुरामांच्या पवित्र कोकणभूमीत रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या घाटिवळे गावातील श्री संभादेव, धनिनदेवी, नवलाई देवी, पावणाई देवी, वाघजाई देवी, विठलाई देवी या देवांचा शिमगा महोत्सवाचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील श्री सद्गुरू नरेंद्र महाराजांच्या नाणीज येथील मठापासून जवळच असलेल्या घाटिवळे या गावातील ग्रामदैवत श्री संभादेव, धनिनदेवी, नवलाई देवी, पावणाई देवी, वाघजाई देवी, विठलाई देवी यांचा शिमगा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिमगा महोत्सवात घाटिवळे गावचे ग्रामस्थ व चाकरमानी मोठ्या संख्येने गावात उपस्थित होते। होळी पौर्णिमेला माड वाजत गाजत मिरवणुकीने आणला जातो। माड म्हणजे एक मोठे उंच सरळ वाढलेले झाड, त्याला कोकणात माड म्हणतात। काही ठिकाणी सुरमाड किंवा होळी असेही म्हणतात। हा माड तोडल्यावर त्याची विधिवत पूजा करून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीने ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ आणला जातो व त्यानंतर गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्र जमून तो माड किंवा होळी मंदिराच्या बाहेर जमिनीत खड्डा काढून त्यात उभा केला जातो। त्यानंतर रात्री होळी पेटवून होळीमध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच नवविवाहित जोडपे नारळ अर्पण करतात। होळी उत्सवानंतर पालखी वाजत गाजत गावात ग्रामस्थांच्या घरी विराजमान होते व ग्रामस्थांच्या आरत्या, पूजा, नवस, गाऱ्हाणी स्वीकारत घरोघरी जाते। ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी सर्व ग्रामस्थ तसेच चाकरमानी आपापल्या घरी आवर्जून हजर असतात। पालखी घरी येणार म्हणून गावातील सर्व ग्रामस्थ घरासमोर सडा, रांगोळी तसेच सजावट करतात। कोकणात शिमगा उत्सव होळी पौर्णिमेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत साजरा होतो। शिमगा समाप्तीला शिंपणे खेळून शिमगा महोत्सवाची सांगता होते। शिंपणे म्हणजे रंगपंचमी साजरी केली जाते व त्यानंतर पालखी मंदिरात विराजमान होते व शिमगा महोत्सवाची सांगता होते। रत्नागिरी जिल्ह्यातील घाटिवळे गावातील हा शिमगा उत्सव पालखी सोहळा व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। हळू या टन घे थोडं मागे गेलं, थोडी मागे थोडी बस
गणपती बाप्पा